गावाकडे असतात, बहिणी लग्न होऊन गेलेल्या असतात, हो. तेव्हा बरेचदा अशी अपेक्षा असते भावांची की बहिणींनी हक्कसोड पत्र द्यावं, कारण त्यांचं त्यात नमूद काय केलेलं असतं, आम्ही त्यांना लग्नात सगळं दिलेलं आहे. बऱ्याच वेळा हा मुद्दा सांगतात की एवढं मग सगळं. ते म्हणतात की कशाला यांना पाहिजे, तिचा घरचा चांगलं आहे, तिने हक्क मागावा की नाही, कायद्याने तिला हक्क आहे, मॉरली काय करावं, किंवा एखाद्याला असं पण असतात की बहिणी म्हणतात आमचं चांगलं आहे तू घेऊन टाक. ओके. पण हक्क सोड पत्र हे सोड हक्क पत्र व्हायला नको, की तू हक्क सोड अशी जे मागे हे लावतात की सोडच तू काही झालं तरी. आता ह्याच्यामध्ये मी मग अगदी सुरुवातीला म्हणलं तसं की असं काही गणिती फॉर्म्युला नाही आहे. काही ठिकाणी बहिणी विचारत नाहीत लग्न झाल्यावर, त्यांचं चांगलं असलं तरी, किंवा सगळं भाऊ करत असतो, भावाला कोणी काय देत नाही. काही ठिकाणी उलट आहे की बहिणीची परिस्थिती खराब असते. लग्नाचं म्हटलं आता की तुझं लग्न करून दिलं होतं, तुझी माहेरची परिस्थिती चांगली, हा मॉरल सॉर्ट ऑफ आहे. त्याच्यात कायद्यात हे कुठे स्टँड नाही होत. म्हणजे उद्या समजा ती केस कायद्यात गेली किंवा कायद्यानुसार बघितलं की नाही हिच्या लग्नाचा आम्ही खर्च केला होता म्हणून हे असं लग्नाचा खर्च हे क्रायटेरिया असू शकत नाही का? मग मुलाच्या लग्नात पण खर्च होतो. मग कायद्यात कुठे स्टँड किंवा तिची परिस्थितीचा पण हक्क मिळालेला आहे ना, हक्क मिळाला की तो मला जर वाटलं मला माझे हिस्सा जो आहे तो माझ्या भावाला स्वतःहून द्यायचा आहे, तर ते हक्क सोडपत्रांनी मी रजिस्टर्ड करून देऊ शकतो. पण तुला मी तुझ्या लग्नात वडिलांनी बरं हे खर्च कोणी केलेले असतात, आई वडिलांनी केलेले असतात, भाऊ करतो तसं नाही. पण बरी खर्च केला तरी खर्च केला म्हणून तू आता काही मागू नको, हे मॉरल प्रेशर ठीक आहे. पण बाय लॉ असं कोणावर तुम्ही दबाव नाही आणू शकत की तुझं लग्न केलं म्हणून आता तू हे मला दे.